ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी पत्नीसह स्वतःला कोंडून घेत उपोषण सुरू केलंय। गोरेगाव चित्रनगरीतील भूखंड ताब्यात घेण्याच्या शासनाच्या कारवाईवरून त्यांनी हे पाऊल उचललंय। आपल्या चरितार्थ चालवण्यासाठी राज्य सरकारनं भाडे तत्वावर दिलेला भूखंड परत घेऊ नये अशी वारंवार विनंती करूनही सरकार निष्ठुरपणे भूखंड परत घेण्याची कारवाई करत असून सरकारच्या पवित्र्याचा निषेध करण्यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचं लक्ष्मण गायकवाड यांनी सांगितलं आहे। सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तसंच या भूखंडावर अनेकांचा डोळा आहे। त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार नव्यानं करार नियमित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। दरम्यान हा भूखंड त्यांनी मेसर्स प्रफुल्ल फास्ट फूड यांना उपहारगृह चालवण्यासाठी दिला होता। सदर भूखंडाचा करार संपुष्टात आल्यानंतर चित्रनगरीच्या महामंडळानं त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू केली। न्यायालयानेही सदर कारवाई ग्राह्य धरत हा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश दिले। न्यायालयाच्या निकालानुसारच गायकवाड यांच्या उपहारगृहावर कारवाई करण्यात आली। या सर्व कारवाईमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची कूटनीती कुठे येते असा सवाल विनोद तावडे यांनी करतानाच गायकवाड यांचा दावा फेटाळून लावलाय। ज्या ठिकाणी त्यांचं कॅन्टीन जे चालतं किंवा उपहारगृह चालतं त्यांनी ते उपहारगृह चालवायला दिलं आहे। प्रफुल्ल फास्ट फूडच्या माध्यमातून ते चालतं। या विषयामध्ये कोर्टाने आधी खालचा निर्णय दिला, मग उच्च न्यायालयाने निर्णय दिला की यांनी 2 महिन्याच्या आत हे रिकामं केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे चित्रनगरीच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली। तर यात कोणती कूटनीती आहे हेच मला कळत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।